नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तन माला या TB सातवळेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज एक विशेष कीर्तन सादर करीत आहे. कच्च देवयानी. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे अनेकांना या सगळ्याचा लाभ होईल. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवाव्यात. नारदीय कीर्तन कच देवयानी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अगाजी विश्वैकरामा तुझा प्रसाद चंद्रमा. करू मद पौर्णिमा स्फूर्तीची. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुल संकट हारी. गोकुल संकट हारी. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी. कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम
शरणागत दीना चरणी शरणागत दीना 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 शरणागत दीना चरणी करुणा दृष्टी निहारी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड पडिले पर्वत राहिला अनंत पलीकडे राहिला अनंत पलीकडे काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड नुलंगवे मज सापडे ना वाट नुलंगवे मज सापडे ना वाट दुस्तर हा घाट वैरियांचा दुस्तर हा घाट वैरियांचा काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड पडिले पर्वत आता कैचा मज सखा नारायण आता कैसा मज सखा नारायण आता कैसा मज सखा नारायण गेलो अंतरून पांडुरंगा पांडुरंगा गेलो अंतरून पांडुरंगा पांडुरंगा काम क्रोध आड पडिले पर्वत काम क्रोध आड पडिले पर्वत तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर तुका म्हणे व्यर्थ तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर गेले हा विचार कळो आला काम क्रोध आड
राहिला अनंत पलीकडे, राहिला अनंत पलीकडे, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड, काम क्रोध आड, काम क्रोध आड पडिले पर्वत. श्रोते हो, मातेच्या उदरात असताना प्राणी म्हणत असतो, सोहम सोहम सोहम, म्हणजे तो मीच आहे. आणि जन्माला आला की म्हणतो कोहम, मी कोण आहे. आणि जसा जसा मोठा होत जातो तसा म्हणतो अहम, मी कोण आहे. हा देह म्हणजेच मी, हा देह म्हणजेच मी, अहम. आता आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव प्राणी विसरतो. त्या परम तत्वाचाच मी एक अंश आहे हे तो विसरतो. आणि विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती माझ्याच सुखासाठी कशी वापरता येईल एवढाच विचार चालू होतो. संपूर्ण जगाला शांती मिळावी यासाठी आपलीसुद्धा काही जबाबदारी आहे, कर्तव्य आहे हे मनुष्य विसरतो. वास्तविक ही जबाबदारी जाणून वागणं म्हणजेच धर्म. समाजातली शांतता, सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये याची प्रत्येकावर जबाबदारी आहे. आणि सर्वत्र भरून उरलेल्या आत्मतत्वाचा विचार म्हणजेच अध्यात्म. या सगळ्या आत्मकल्याणाच्या आड येतात ते षड्विकार. हे षड्विकार कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना आपण षड्रिपू मानतो. परंतु ज्यांच्यावर हे षड्विकार विजय मिळवतात ना ते राक्षस. आणि जे या विकारांना ताब्यात ठेवतात ते संत, ते देव. धारणात् धर्ममित्याहुर धर्मेण विधृताः प्रजाः यस्यात् धारणसंयुक्ताः स धर्म इति निश्चयः. या विचारांच्या आचरणानं समाजाची धारणा होते तो धर्म. या विचारावरची, ध्येयावरची दृष्टी ढळू न देणं, षड्विकारावर विजय मिळवणं आणि समाजातली सत्प्रवृत्ती सांभाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अनंत तिथे आहे, राहिला अनंत पलीकडे, पांडुरंग तिथे आहे. षड्विकार ही साधनं आहेत, हत्यारं आहेत. शस्त्राने भाजी चिरता येते तशीच मानही कापता येते. त्यामुळे विवेकाच्या साहाय्यानं विकारावर विजय मिळवायला हवा. आणि आपण मनुष्य जन्म घेऊन काय करायचं आहे ही गोष्ट निरंतर लक्षात ठेवायला हवी. या ध्येयप्राप्तीच्या मार्गात नेमके अडथळे कोणते आहेत आणि ते कसे दूर करायचे याचा अभ्यास करायला हवा. श्रोते हो, अनेकांना सवय असते आपल्या वाईट परिस्थितीचं खापर दुसऱ्यावर फोडायची, विशेषतः सरकारवर. मान्य आहे
राजा कालस्य कारणं कालो वा कारणं राजा राजा वा कालकारणम् इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम्. एकेकाळी मोंगलांची राजसत्ता होती. मोगलांची नंतर इंग्रजांनी आपल्या देशाचं राज्य चालवलं. पण आता आपण स्वतंत्र झालो, लोकशाही आली. लोकांनी लोकांकरता चालवलेली ही शासन व्यवस्था आहे. मग आता सरकारवर टीका करून चालेल का? हे लोकप्रतिनिधी निवडून दिले कुणी? आपण प्रत्येकजण शासन व्यवस्थेच्या चांगल्या वाईटपणासाठी जबाबदार आहोत. आपणच सरकार आहोत, नाही का? आणि त्रुटी मान्य करूनही आपली शासन व्यवस्था जास्तीत जास्त चांगली आहे ही गोष्ट मान्य करायलाच हवी. अहो, आपण आपले प्रतिनिधी निवडू शकतो, बदलू शकतो, भले उशिरा का होईना. गुन्हेगार पकडले जात आहेत, त्यांना शासन होत आहे आणि शिक्षा उशिराने होतात. त्यामागे एक विशेष विचार आहे. तो असा की 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. सरकारवर टीका करताना आपण असा विचार करतो का की मतदान करताना आपण जागृत होतो का? खरी समस्या आहे ती म्हणजे समजदार व्यक्ती निवडणुकीच्या वेळी उदासीनता दाखवतात. चांगलं वाईट कळण्यासाठी, जबाबदार नागरिक होण्यासाठी गरज आहे योग्य शिक्षणाची. नैज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. श्रोते हो, मोठा कालखंड असा गेला की समाजातला फार मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित राहिला, अडाणी राहिला, अज्ञानी राहिला. महिलांनी शिक्षण घेणं ही कल्पनाच त्या काळी असह्य होती. या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी महात्मा फुले, सावित्रीबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे अशी जी मंडळी होती, त्यांचा संकुचित समाजानं त्या काळी छळ केला. आणि या समाजसुधारकांनी निर्धारानं ही कोंडी फोडली. आणि आज समाजाच्या कोणत्याही थरातली व्यक्ती कितीही मोठी होऊ शकते. मात्र आज जे गुन्हेगार पकडले जातात त्यापैकी बरेच जण पदवीधर असतात. मग उच्च शिक्षण घेतलेले बरेच गुन्हेगार मोठे मोठे गुन्हे करताना दिसतात. मग शिक्षण म्हणजे नक्की काय? शिक्षण म्हणजे नक्की काय? केवळ अन्न, वस्त्र, निवारा मिळवून देतं ती विद्या असं समजणं योग्य आहे का? वसनाशन मात्रेण तुष्टाः शास्त्रफलानि ये जानन्ति तान् ज्ञानबन्धून् तान् विद्यात् शास्त्रार्थ कल्पिनः. जानन्ति ज्ञानबन्धून् तान् विद्यात् शास्त्रार्थकल्पिनः. तर सा विद्या या विमुक्तये. सगळ्या गुंत्यातून कशी सुटका करून घ्यावी हे शिकवते ना ती विद्या. अध्यात्मविद्या विद्यानाम. जे आईवडील मुलांना शिक्षण देत नाहीत त्यांना मुलांचं वैरी मानलेलं आहे. माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा. श्रोते हो, विद्वान सर्वत्र पूज्यते. जो मनुष्य मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःबरोबर इतरांचं हित साधतो तो विद्वान. श्रोते हो, हित आणि फायदा
यात फारच मोठा फरक आहे. दुसऱ्याचं नुकसान करून फायदा होऊ शकतो, हित नाही. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषाम् अधिको विशेषः धर्मेण हीना पशुभिः समाना. अहो, माणसासारखं वागणं म्हणजेच धर्म. माणसासारखं वागत नाहीत ते राक्षस. अशा राक्षसांची संस्कृती संपवावी लागते. अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसेचा आश्रय घ्यावा लागतो. विद्या प्राप्त करण्यामागे माणूस होणे हा हेतू हवा. नाहीतर षड्रिपूंच्या अधीन झालो तर. अनेक लोक मोठे मोठे षड्रिपूंच्या अधीन नाही झाले. मोहावर विजय मिळवणारे कितीतरी असे सत्पुरुष होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदारावर विजय मिळवला तेव्हा राजांच्या सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराची सून कैद करून आणली. महाराज मोहवश झाले नाहीत. ते म्हणाले, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. अलंकार ते वस्त्रभूषणे देऊन मानाने परत सासरी पाठविली तिज शिवभूपालाने. राजगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. रामदास स्वामींच्या वाणीचा एवढा प्रभाव शिवाजी महाराजांवर झाला होता की मोहवश न होता संपूर्ण राज्य त्यांनी समर्थांना दान दिलं होतं. साधी गोष्ट नाही. स्वामी विवेकानंदांची अशीच एक गोष्ट आहे. त्यांच्यावर एक तरुणी अमेरिकेतली लुब्ध झाली. म्हणाली, स्वामीजी, आपल्यासारखा पुत्र मला व्हावा असं मला वाटतं. विवेकानंदांनी तत्क्षणीच तिला नमस्कार केला. म्हणाले, माते, मलाच तुझा पुत्र समज. अनेकांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमा बघितला असेल. खूपच छान आहे. दादासाहेब फाळके यांना चित्रपट निर्मिती यांनी परदेशात करावी अशी विनंती करण्यात आली होती. परंतु त्या मोहात फाळके अडकले नाहीत. त्यांनी भारतात चित्रपट बनवले. मोहावर विजय मिळवला. डॉक्टर आंबेडकरांची हीच कथा आहे ना. आपल्या धर्मात यावं यासाठी त्यांना मोठी मोठी आमिषं दाखवण्यात आली होती. त्यांना ते बळी पडले नाहीत. हिंदू धर्माच्या जवळ येणारा बौद्ध धर्मच त्यांनी स्वीकारला. कारण हे जे षड्विकार आहेत त्यांचा योग्य उपयोग करून कसा घ्यायचा हे या थोर पुरुषांना माहीत होतं. नाहीतर घोटाळा होतो. हे काम क्रोध हे वाटेत असलेले पर्वत आहेत. आणि म्हणून पूर्वपद्यात तुकाराम महाराज म्हणाले, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे, राहिला अनंत पलीकडे, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड, काम क्रोध आड, काम क्रोध आड पडिले पर्वत. श्रोते हो, मोहाच्या परमोच्च क्षणी पराकाष्ठेचा संयम बाळगून आपल्या ध्येयावरचं लक्ष
ढळू न देता कार्यसिद्धी कोणी केली, कशी केली याबद्दलचा रंजक आणि बोधप्रद असा पुराणातला कथाभाग आता आपण ऐकणार आहोत. सुरासुरांचे युद्ध चालले, सुरासुरांचे युद्ध चालले, सुरासुरांचे युद्ध चालले. नवल रणांगणी झाले हो, नवल रणांगणी झाले हो. सुरासुरांचे युद्ध चालले, सुरासुरांचे युद्ध. मृतदानवते तारा तिथी, मृतदानवते तारा तिथी. पुनरपे युद्धा आले हो, सुरासुरांचे युद्ध चालले. नवल रणांगणी आले हो, सुरासुरांचे, सुरासुरांचे, सुरासुरांचे युद्ध चालले. वास्तविक देव आणि दानव ही सावत्र भावंड, पण दानव तामसी आणि देव सात्विक वृत्तीचे. देवांच्या प्रत्येक कार्यात दानव विघ्न आणीत आणि यज्ञांचा विध्वंस करीत. या दोघांचे पिता कश्यप ऋषी, राक्षसांची माता दिती आणि देवांची माता अदिती. आणि हा संघर्ष एवढा वाढत चालला की दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी अखेर युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रणांगणात दोन्ही पक्ष समोरासमोर उभे राहिले. घनघोर युद्ध सुरू झालं. सूर्यास्तापर्यंत देवपक्षानं 37 राक्षस यमसदनाला धाडले. सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. पण काय आश्चर्य, काल ठार झालेले 37च्या 37 राक्षस पुन्हा देवांबरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज. काल मरण पावलेला होता योद्धा आणि आज जिवंत कसा? या रहस्याची उकल करण्यासाठी देवानी एका गुप्त हेराची योजना केली आणि त्यांना कळलं की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आणि त्यांना संजीवनी विद्या अवगत आहे आणि त्या योगानं मृत राक्षसांना ते परत परत जिवंत करतात. जोवरी भूसुर भार्गव असुरा, जोवरी भूसुर भार्गव असुरा. साय करी संगरी यशस्वी देवा केविवरी, यशस्वी देवा केविवरी. पाठवा शून्यवीरासे पाहुनी बळे, पाठवा शून्यवीरासे पाहुनी बळे. गुरुकृपा जाहल्या त्याच्या बुद्धी बळे, गुरुकृपा जाहल्या त्याच्या बुद्धी बळे. संजीवनी त्या विद्या अवगत, संजीवनी त्या विद्या अवगत. संजीवनी त्या
विद्यावगत मृतपितरा उठवी सुरासह कदनातो पाठवी सुरासह कदनातो पाठवी सुरासह कदनातो पाठवी. सर्व देव एकत्र आले. सर्वांनी विचारविनिमय केला. दैत्यांकडची ही संजीवनी विद्या हस्तगत करायला हवी. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? शेवटी कच्च नावाच्या एका युवकानं ही कामगिरी आपल्या शिरावर घेतली. देवगुरु बृहस्पतींचा कच्च हा पट्टशिष्य. गुरुजींनी कच्चाला सावध केलं. म्हणाले, हे बघ, सांभाळून राहा, सावध राहा. स्वर्गातल्यासारख्या सुखसोयी तिथे नाहीत. सुखार्थिना कुतो विद्या कुतो विद्यार्थिन सुखम. दैत्यांना मद्यपान प्रिय आहे, लक्षात ठेव. सुरुवातीला मनुष्य दारूला सोडत नाही आणि नंतर दारू माणसाला सोडत नाही. तेव्हा पहिला प्यालाच तोंडाला लावू नको. आणि याहीपेक्षा जबरदस्त अशी मोहात पाडणारी एक गोष्ट तिथे आहे. कचा दैत्यगुरु शुक्राचार्यांची लाडकी कन्या, लावण्यवती कन्या, तरुणी युवती देवयानी. तू जर तिच्याच मोहात पडलास तर तुला ध्येयाचा विसर पडेल. तू तिचाच होशील, तिथेच राहशील आणि राक्षस तुला मारून टाकतील. कच्च म्हणाला, गुरुदेव, मी मोहवश होणार नाही आणि खरा वीर मरणाला कधीच घाबरत नाही. देवा स्मरुनी आज, देवा स्मरुनी आज, देवा स्मरुनी आज, घेतो करी काज. देवा स्मरुनी आज, घेतो करी काज. नाही मला लाज गुरुसेवनी हो, नाही मला लाज गुरुसेवनी हो. देवा स्मरुनी आज, देवा सोशीन मी कष्ट, शुक्रा करीन तुष्ट. सोशीन मी कष्ट, शुक्रा करीन तुष्ट. हो वारी पुरुष्ट, भीती नसे हो. देवा स्मरुनी आज, घेतो करी काज. नाही मला लाज गुरुसेवनी हो. देवा स्मरुनी आज, देवा स्मरुनी आज, देवा. सर्वांना नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि कच दैत्यांकडे आला. कचाकडे लक्ष गेलं आणि राक्षस काही मूर्ख नव्हते हो. राक्षस म्हणायला लागले, अरे हा तर शत्रू पक्षाचा दिसतो आहे, हा इकडे का आला? हे तू काय हा मनी धरुनी विप्र येथ आला. हे तू काय हा मनी धरुनी विप्र येथ आला. बाळ हा असेही अनुराम, बाळ एकला हा सुनी असुर भयन त्याला. बाळ हा असेही नननाम, असुर भयन त्याला. हे तू काय हा मनी धरुनी विप्र येथ आला. हे तू काय हा मनी धरुनी विप्र येथ आला. बाळ एकला हा सुनी असुर भयन त्याला. बाळ एकला हा सुनी
असुर भयन त्याला हे तू काय हा मनी धरुनी विप्र येथ आराम विप्र येथ आराम. एक राक्षस म्हणाला, अरे हा देवयानीसाठी तर आला नसेल ना. जर शत्रू पक्षाकडचा हा देखणा युवक आपल्या गुरूंचा खरोखरच जामात झाला तर आपला घात होईल. गुरुसुतेसी वर्ण्याला विप्र येथ आला गुरुसुतेसी वर्ण्याला विप्र येथ आला गुरुसुतेसी वर्ण्याला विप्र येथ आला. चार हा असे की रिपुचा घात थोर झाला गुरुसुतेसी वर्ण्याला विप्र येथ आला विप्र येथ आला विप्र येथ आला. दैत्य गुरु शुक्राचार्य ध्यानमग्न होते. शुभ्र दाढी, मस्तकावर जटाभार, मुखावर तपश्चर्येचं तेज असे ते शुक्राचार्य मृगचर्मावर बसलेले होते. कचा आला. त्याने शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार केला. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आयुष्मान भव. शुक्राचार्याने आशीर्वाद दिला. बाळकोण तू? कुठून आलास? का आलास? कच म्हणाला, गुरुवर्य, मी देवगुरु बृहस्पती यांचा पुत्र. माझं नाव कच. आपण मला शिष्य करून घ्यावं, विद्यादान करावं, यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. मला विनमुख पाठवू नका. सुत मी देवगुरूचा सुत मी देवगुरूचा वाबा आश्रय गुरुजी तुमचा वावा आश्रय गुरुजी तुमचा. सुत मी देवगुरूचा सुत मी देवगुरूचा विद्या हेतू मनीचा विद्या हेतू मनीचा मज लाभ व्हावा गुरु सत्कृपेचा मज लाभ व्हावा गुरु सत्कृपेचा. सुत मी देवगुरूचा सुत मी देवगुरूचा सुत मी देवगुरूचा. गुरुजी, मी कंदमुळं खाऊन राहीन, परंतु मला आपला शिष्य करून घ्या. आणि तेवढ्यात वीज चमकावी अशी आश्रमाच्या अंतर्भागातून एक तेजस्वी सुकुमारी लावण्यवती युवती बाहेर आली. आणि या दोघांचा संवाद आतून तिने ऐकला होता. तिने कच्याकडे पाहिलं, मात्र तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. अशीच तिची अवस्था झाली. आणि हीच ती देवयानी, शुक्राचार्यांची कन्या. ती म्हणाली, बाबा, त्याला तुमचा शिष्य करून घ्या. तो देवगुरूंचा पुत्र आहे आणि त्याला विद्या दिली तर तुम्ही देवांच्या गुरूंचे गुरु व्हाल. लाडक्या लेकीनं केलेली विनंती शुक्राचार्यांना मान्य करावी लागली. म्हणाले, कचा, ऐशी श्लाघ्यता मानून जीवे म्हणे बालका बहुबरवे आरांगिकारुणी आराध्य सेवे सुखे राहे मम गृही. दिवसभर कष्ट करावेत, गुरुजी शिकवतील ते शिकावं. दमून भागून रात्री दर्भशय्येवर पडावं. परंतु आता नवीच चिंता उत्पन्न झाली. डोळे मिटल्यावर त्याला देवयानीच समोर दिसायला लागली.
श्रोते हो, अग्नीजवळ लोणी वितळणारच. तेवढ्यात कचाला इंद्राने निघता निघता दिलेला इशारा आठवला. यत्न करिता न मिळे सृष्टी, ते वस्तू असे शत्रूच्या गाठी. तरी नीच सेवक होई जे निकटी, स्वार्था पुला साधण्या. ब्रह्मचर्य व्रताचरणे, अग्रोदक दूर्वा सुमने, काष्ठजल समिधापर्णे, आणूनी नित्य निवेदी. अध्ययनाबरोबरच देवयानी आणि कच यांचा सहवाससुद्धा वृद्धिंगत होत चालला. गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी कचानं गुरुकन्येची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला. फलाहार की भोजन, कचा वेगळे उदकपान, देवयानी न करी क्षण जावने दी परता. आता मात्र राक्षस चिंताक्रांत झाले. असुर म्हणती विद्येने, असुर म्हणती विद्येने, असुर म्हणती विद्येने, प्रबळ करायासी देवयानीचे. असुर म्हणती विद्येने, असुर म्हणती विद्येने, मन मोहिले गुरूंचे. मन मोहिले गुरूंचे, गुरुचित्ताहून देवयानीचे. असुर म्हणती विद्येने, असुर म्हणती विद्येने, असुर म्हणती विद्येने. गुरुकन्या कचावर मोहित झाली. गुरूंची मर्जी कचानं संपादन केली. यामागे नक्की काहीतरी कारस्थान असावं आणि राक्षसांच्या राजाने म्हणजे वृषपर्व्यानं आदेश दिला, कचाला ठार मारा. आणि एक दिवस शुक्राचार्य विश्रांती घेत बसले होते. त्याने हाक मारली, कचा, उद्यापासून तू गाईवासरं सांभाळ. देवयानी, तू कचाला रानात नेण्यासाठी शिदोरी देत जा. ही कामगिरी कचानं मनापासून स्वीकारली. गाई पाण्यावर न्याव्यात, हिरवागार चारा असेल तिथे चरायला न्याव्यात, गायींच्या अंगावरून जिव्हाळ्यानं हात फिरवावा, त्यांच्याशी बोलावं. अल्पावधीत मुक्या जनावरांना आणि कचाचा लढा लागला. आणि एके दिवशी अचानक गुरु गोरक्षण करिता देवद्वेषे हरोनी असुरानी कचमांस वृकासी दिले भक्षावयास वाटुनी भक्षावयास असुरानी. अहो, राक्षसांनी संधी साधली, रानात कच्यावर हल्ला केला, त्याला ठार मारून तुकडे करून टाकले आणि लांडग्यांच्या पुढ्यात टाकले. गायी थरथर कापायला लागल्या. शेपट्या वर करून आश्रमाकडे त्या धावत सुटल्या आणि गायींचे कावरे बावरे डोळे बघितले. शुक्राचार्य विचारमग्न झाले, आज अवेळी का बरं गायी परत आल्या आणि कचदेव कुठे गेला. देवयानीच्या हृदयात चर्र झालं. ती रडायला लागली. कच कोठे गेला बाबा, कच कोठे गेला बाबा, कच कोठे गेला. कचा वाचुनी झाले दीन,
शुष्क सरोवरी जैसा मीन, तेवी कच्चा विण उदास जीवन, सत्वर मज दावा दावा, कच कोठे गेला बाबा, कच कोठे गेला बाबा, कच कोठे गेला. शुक्राचार्य म्हणाले, घात झाला, राक्षसाने कचाला ठार मारलं, पण तू शोक करू नको, संजीवनी विद्येनं मी कचाला जिवंत करतो. शुक्र बोले कन्येस धरी धीर, शुक्र बोले कन्येस धरी धीर, शुक्र बोले कन्येस धरी धीर, मंत्र संजीवनी येई महाथोर, मंत्र संजीवनी येई महाथोर, करुणी जपत्या देईन जीवदान, करुणी जपत्या देईन जीवदान, कचायुष्याचे श्रेय तुझ महान, कचायुष्याचे श्रेय तुझ महान. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राचा जप केला आणि लांडग्यांची पोटं विदीर्ण करून कचाचे मांसखंड बाहेर आले. बघता बघता कच जिवंत झाला. झोपेतून उठल्याप्रमाणे त्याने गुरुजींना साष्टांग नमस्कार केला. शुक्राचार्य म्हणाले, कचा, उद्यापासून तू रानावनात जाऊच नकोस. आता राक्षसांना ही बातमी कळली. ते टपून बसले, दबा धरून बसले. केव्हा ना केव्हा आश्रमाबाहेर कचदेव येईलच, तेव्हा बघू. आणि एक दिवस संध्याकाळची शांत वेळ होती. कचदेवयानी सुखसंवादात मग्न होती. मंद वारा वाहत होता. रातराणीचा मंद सुवास दरवळला होता. आणि देवयानी म्हणाली, कचा, रातराणीच्या कळ्या आणून देतोस? कचा आनंदानं आश्रमाच्या बाहेर पडला. कळ्या गोळा करीत असताना तो दूर गेला आणि त्यावरी गुरुकन्योक्ते पुष्पे आणावयासी जाय वना. सापडला सुराना कच जैसा वत्स एकला यवना. राक्षसानी कचाला वेढा घातला, ठार केला. त्याच्या देहाचे राई राई तुकडे केले आणि समुद्रात माशांना खाण्यासाठी फेकून दिले. कितीतरी वेळ झाला. हार करण्यासाठी कळ्या घेऊन कचा आला नाही. देवयानी शुक्राचार्यांना म्हणाले, बाबा, नक्की काहीतरी घोटाळाच झाला असावा. कचदेव का बरं आले नाही? शुक्राचार्यांनी ध्यान लावलं. झालेला सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्याने पुन्हा मंत्राचा जप केला. ज्या माशांनी कचाच्या शरीराचे मांसखंड खाल्ले होते ते सगळे मासे मरून पडले आणि कचदेव जिवंत झाला. आता मात्र राक्षसांनी वेगळीच युक्ती योजली. कच बेसावध होता. त्याने पुन्हा त्याला ठार मारलं. त्याच्या प्रेताची जाळून राख रांगोळी केली आणि ती राख मिसळून उत्तम मद्याचा प्याला भरला. नित्याप्रमाणे गुरुजींना देवाचे तीर्थ म्हणून दिला. शुक्राचार्यांनी ते देवीचं तीर्थ म्हणजे दारू पूर्ण निशंक मनाने आनंदाने मद्यप्राशन केलं. कचाचे करोनिया हनन सवेची केले देहदहन. अस्थि रक्षा करोनी चूर्ण मद्योदकी मेळविली.
ते अत्यंत मधुर म्हणून आचार्यासी करविले पान, म्हणती निश्चिंत झाले मन, यत्न खुंटला देवांचा. त्यावेळी कच बराच काळ कुठे दिसेना. तेव्हा शुक्राचार्याने ध्यान लावलं. म्हणाले, बाळ घात झाला, राक्षसाने कचाला ठार मारलं, जाळून टाकलं. एवढेच नव्हे तर ती राख मध्यातून मला पाजली. आता कचाला जिवंत करायचा असेल तर त्याला माझं पोट फाडूनच बाहेर यावं लागेल. बाळा, तुला कचा हवा की मी? सुरयानी त्यासी म्हणे वदता हे अशुभ काय होतात. मजला दोघेही हवे आहे तुमचीच हो मला साथ. शुक्राचार्य क्रोधानं संतप्त झाले राक्षसावर आणि स्वतःवर सुद्धा. म्हणाले, जो विप्र आजपासून मध्यप्राशीन करील तो पापी. ब्रह्मज्ञासम निश्चित अशी मर्यादा ऋषी स्वये स्थापी. कळवळून देवयानी म्हणाले, बाबा, कचदेवांना संजीवनी विद्या शिकवा. तो जिवंत होताना तुमचं उदरविराळ विदारण होईल, पण नंतर कचदेव संजीवनी मंत्राचा जप करील, तुम्हाला खात्रीनं जिवंत करील. शुक्राचार्यांपुढे दुसरा पर्यायच राहिला नाही. उदरातल्या कचाला त्यांनी संजीवनी मंत्राची संथा दिली आणि त्यांचं उदर विदीर्ण करून कच जिवंत झाला. शुक्राचार्यांचं कलेवर तिथेच पडलं. कचाला अतिशय दुःख झालं. नुकत्याच संथा घेतलेल्या संजीवनी मंत्राचा त्यानं जप केला. शुक्राचार्य जिवंत झाले. कचानं कृतज्ञतेनं त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. शुक्राचार्यांनी त्याला आशीर्वाद दिला, यशवंत हो. कार्यभाग झाला तसा कच पुन्हा देवलोकी जायला निघाला. त्यानं गाईवासरांचा निरोप घेतला, गुरुवर्यांचा आशीर्वाद घेतला. देवयानीचा निरोप घेण्यासाठी तो तिच्याजवळ आला, पण ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, नको कचा मज टाकून जाऊ, नको कचा मज टाकून जाऊ, नको कचा मज टाकून जाऊ. तुझं वरी मन हे जडले रे, तुझं वरी मन हे जडले रे. नको कचा मज टाकून जाऊ, नको कचा मज टाकून जाऊ. उठवाया तुझसाठी कितीदा पितयावरी मी रुसले रे. नको कचा मज टाकून जाऊ, नको कचा मज टाकून जाऊ, नको कचा मज टाकून जाऊ. कच म्हणाला, देवयानी, तुझा भाव मला कळतो आहे, परंतु तुझ्याच बाबांच्या उदरातून माझाही जन्म झाला आहे. त्यांच्याच उदरात मी सुद्धा होतो, म्हणजे आपण बहीण भाऊ झालो. देवयानीचा घोर अपेक्षाभंग झाला. असह्य आवेगानं तिने कचाला शाप दिला, न करी विफल मदाशा, आशा भंगू नयेची साधुनी. जरी भंगशील विद्या साध्य नसो घीस नेसी साधोनी. कचा दुष्टा, संजीवनी विद्या तू या तऱ्हेनं कपटाने मिळवलीस. यासाठीच तू आला होतास, यासाठी तू आला होतास. पण लक्षात ठेव, कपटानं मिळवलेल्या या विद्येचा तुला उपयोग होणार नाही. कच म्हणाला, मी ज्यांना ती विद्या शिकवीन त्यांना तर ती फलद्रूप होईल. तू अविचारानं मला शाप दिलास, तसाच तुला मी सुद्धा शाप देतो. कोणीही ऋषिकुमार तुला वरणार नाही. माझं ध्येय एकच आहे, सत्पक्षाचं
अस्तित्व टिकवणं एवढेच माझं ध्येय आहे. तुझ्या शापाची पर्वा मी करणार नाही. माझ्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी मी कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही. श्रोते हो, त्याच्याप्रमाणे जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर षड्रिपूंवर विजय प्राप्त करायला हवा. काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड पडिले पर्वत. राहिला अनंत पलीकडे, राहिला अनंत पलीकडे, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड. आता कैसा मज सखा नारायण, आता कैसा मज सखा नारायण. गेलो अंतरून पांडुरंगा, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड. तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर, तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर. गेले हा विचार कळो आला, काम क्रोध पडिले पर्वत, काम क्रोध आड पडिले पर्वत, काम क्रोध आड, काम क्रोध आड, काम क्रोध आड. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.